औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. बार्शी शहराजवळील बार्शी परांडा मार्गावर सोमवारी सकाळी घडलेल्या थरारक घटनेने बार्शी हादरली आहे. ऋषिकेश पाटील याने आपल्या पत्नी धनश्री पाटील हिची भर रस्त्यात चाकूने निर्गुण हत्या केली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर पती ऋषिकेश पाटील स्वतःहून बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. चरित्राच्या संशयावरून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत दिवसभर गुन्हा नोंदीची प्रक्रिया सुरू होती. भर रस्त्यात पत्नीची अशी निर्गुण हत्या केल्याने संपूर्ण बार्शी शहर हादरले आहे. भर रस्त्यात 50 वार केले, त्यानंतर रस्त्यावरच गळा चिरला. ऋषिकेश पाटील याने पत्नीसोबत अनेक महिने संसार केला, मात्र गळा चिरताना थोडीही दया केली नाही. बार्शी परांडा मार्गावर ये जा करणाऱ्या लोकांनी लांबून सोडवण्याचा प्रयत्न केला. डोक्यात सैतान घुसलेल्या पतीने पत्नीचा जीव जाईपर्यंत वार करत राहिला आणि गळा चिरला. दोघेही पती पत्नी उच्च शिक्षित आहेत. दोघेही वित्त क्षेत्रात चांगल्या पदावर कार्यरत आहेत. पती ऋषिकेश पाटील आणि पत्नी धनश्री पाटील यांच्यात किरकोळ कारणावरून मध्ये वाद झाला होता. वादविवाद होताना अनेकदा ऋषिकेश पाटील याने धनश्रीला मारहाण केल्याची प्राथमिक माहिती मिळाली, परंतु मागील 2 दिवसापासून वाद चिघळले. सोमवारी धनश्री पाटील हे नेहमीप्रमाणे बँकेकडे निघाल्या होत्या, पण वाटेत मृत्यू पतीच्या वेशभूषेत वाट पाहत होता. बार्शी परांडा मार्गावर संतापाच्या भरात ऋषिकेशने पत्नी धनश्रीवर चाकूने सुमारे 50 वार केले. धनश्री रक्ताच्या थारोळ्यात पडली. शेवटी ऋषिकेशने गळा चिरला. बार्शी परांडा रोडवर ऋषिकेश ज्यावेळी धनश्रीवर वार करत होता त्यावेळी थरारक दृश्य पाहून काही लोकांनी पळ काढला, तर रस्त्यावरील काही नागरिकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. डोक्यात सैतान घुसलेल्या राक्षसपतीनं मात्र नागरिकांना धमकावत मागे हटवले. धनश्रीने जाग्यावरच जीव सोडला. दोघांनी काही महिन्यापूर्वीच प्रेमविवाह केला होता. प्रेमविवाहाचा असा दुर्दैवांत झाल्याने बार्शी सह सोलापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठलेही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.